आणि मनीष ही सलामीची जोडी. वॉरियर ऑफ नांदकर म्हणून नाक्षेचा उल्लेख केला जातो. एक जबरदस्त जिद्दी खेळाडू आहे. अनेक मैदानं सध्या तो गाजवतोय आणि नांदकर संघ चांगल्या फॉर्ममध्ये, भन्नाट फॉर्ममध्ये आहे. जी ढोळे ट्रॉफी चालू आहे, डे नाईट स्पर्धा ढोळेमध्ये, तिकडे देखील संघ क्वालिफाय झालेला आहे. कालची रजनी कारिवलीमध्ये घालवली आणि तिकडे देखील अप्रतिम कामगिरी त्यांची राहिली आहे. आणि आज आता डे मध्ये किरवलीच्या या सरपंच चषकामध्ये खेळण्यासाठी ते पूर्णपणे सज्ज आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज संकेत. पहिला बॉल अक्षय थेटेसाठी सुरेख फटका. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट दाखवलाय आणि बॉलला पाठवलंय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. एक्सलंट शॉट and fantastic start for team नांदकर. परफेक्ट स्क्वेअर कट होता. पाहू शकाल रिप्ले मध्ये थोडीशी विड्थ होती, थोडा शॉर्ट देखील होता बॉल आणि यापेक्षा आणखी सुंदर स्क्वेअर कट काय असणार आहे यावेळेला. हो 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 हो, आणखी एक जबरदस्त फटका. इनसाइड आउट, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जात आहे. थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन बॉल पडलाय की बाउन्सवर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. मात्र काय टायमिंग साधलंय, नेत्र दीपक टायमिंग. आणि 6 धावांचा इशारा पंचांनी केलाय. षटकार. दोन्हीही क्लासिकल फटके. आधी स्क्वेअर कट, त्यानंतर थोडीशी जागा बनवली. हाफ व्हॉलीमध्ये घेत असताना लॉफ्ट केलं चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलंय. पंचांनी 6 धावांचा इशारा केलाय. 10 धावा फलकावर लागतायत. खेळाडू कक्षाच्या बाजूला एक गाडी उभी आहे, ऍक्टिव्हा आहे मला वाटतं. प्लीज त्या गाडीचा जो मिरर आहे खाली करावा. प्रेक्षकांना विनंती असेल किंवा तेथील खेळाडूंना विनंती आहे. खर तर टीव्ही पंचांकडे देखील आता मागणी करण्यात आलेली आहे. चेक केलं जात आहे की हा चौकार आहे की षटकार. मात्र पहिल्या 2 बॉल्सवर वरचा क्लास दाखवलाय फलंदाजी मधला अक्षय थेटेनं. टेक्निकली परफेक्ट फटके मारलेत. डीप मध्ये जो खेळाडू होता ऑफ साईडला तो लॉंग ऑफला होता आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडले. जास्त शक्तीचा वापर केला नाही, परंतु टायमिंग अफलातून. टॉप क्लास फ्रॉम अक्षय थेटे. रिप्ले वारंवार पाहिले जात आहेत स्लो मोशन मध्ये तिसऱ्या पंचांच्या मार्फत. महत्वाचा निर्णय. थोडा क्लोज देखील दिसतोय. खरं तर रिप्ले पाहिल्यानंतर देखील थोडंसं कठीण दिसतंय सांगणं की हा चौकार आहे की षटकार आहे. परंतु योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान सन्माननीय गणेश भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. किरवलीचे 40+ खेळाडू, आपलं सहर्ष स्वागत. आजचा हा पहिला सामना आहे. याच्यानंतर ग्रुप डी मधला दुसरा सामना. आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर असेल. जय झोटिंगदेव देवरुंग विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलंय फलंदाजांनी खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत. फलंदाजांचं जास्तीत जास्त वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. ओपन ग्राउंड आहे, वारे वेगाने वाहत असतात दिवसभर आणि त्याचा फायदा फलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे घेतलाय. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. हा षटकार आहे. यस इट इज 6. धावसंख्या बिनबाद 10. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज संकेत राईट अमोर द विकेट.
हो, यावेळेला कट केलाय मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. बॅकवर्ड पॉइंटला थोडीशी मिसफिल्ड. बॉल हातातून निसटला, त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. तदनंतर थ्रो देखील अतिशय खराब सुमार दर्जाचा थ्रो होता आणि त्याचा देखील फायदा घेत आहेत. 2 धावा कंप्लीट करत असताना फलंदाज अक्षय थेटे. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देतोय. प्रत्येक बॉलवर चांगलं टायमिंग तो साधताना दिसलाय आणि हे चांगले संकेत नाहीत खरं तर गोलंदाज संकेतसाठी आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमसाठी. चांगला बॉल या वेळेला थोडासा टेंटेटिव्ह वाटला. ओहो, सुरुवातीला थोडंसं हेजिटेशन होतं मात्र अखेर क्विक सिंगल ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप करण्यासाठी फिल्डर आहे. यावेळेला दुसरी धाव मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 13. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे हरेश भाऊ 11 गावदेवी नांदकर संघ. आणि प्रथमतःच स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मनीष थेटे. आज खरं तर काही महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला नांदकर संघामध्ये जरूर पाहायला मिळते, परंतु बेंच स्ट्रेंथ फारच स्ट्रॉंग आहे या टीमची. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, बॅटर बीट आणि विकेट कीपर देखील बीट होताना दिसलाय मात्र मागे बॅकअप चांगलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. हा पहिला निर्धाव चेंडू या षटकातील. संकेत विथ द लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. बॅट्समन टेक्स द एरियल रूट. तिकडे फिल्डर आहे, जबरदस्त कॅच, वाईट डीप मिड विकेटला अफलातून कॅच आणि फलंदाज बाद. सलामीला खेळण्याची संधी आज मिळाली होती मनीष थेटेला, परंतु त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाही. 2 चेंडूंचा सामना केला, भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. पहिलं षटक समाप्त झाले, धावसंख्या 1 बाद 13. नवीन बॅटर राज मैदानामध्ये. फलंदाजीच्या क्रमामध्ये भरपूर तुम्हाला आता बदल पाहायला मिळतील कारण बरेचसे महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये नाहीत. मयूर दळवी, अंकित दळवी असेल, मोरेश्वर सुतार जो एक जबरदस्त सलामीचा फलंदाज आहे आणि अनुभवी खेळाडू देखील आहे. हे महत्त्वाचे खेळाडू टीममध्ये सध्या नाही आहेत, त्यामुळेच आपण बघतोय की मनीष सलामीला आला अक्षय थेटेच्या सोबत. अक्षयने चांगली सुरुवात केली परंतु मनीष शून्यावर बाद झालाय आणि आता राज वनडाऊन खेळण्यासाठी आलेला आहे. सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे आणि 5 गोलंदाजांचा वापर 5 षटकांसाठी करावा लागणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाज मयुरेश सज्ज होत असताना चांगला प्रतिभावंत हा खेळाडू आहे. लोफल टॉस ड्राईव्ह केलाय कव्हर्स मधून, चांगला फटका आहे, गॅप शोधलाय, डीप मधून फिल्डर येईल बॉलवर, चांगलं क्षेत्ररक्षण राजकुमार पाटील मार्फत. 2 धावांचं संरक्षण करत असताना अक्षय थेटे लाजवाब बॅटिंग करतोय. नजाकत पाहायला मिळते त्याच्या बॅटिंगमध्ये. ताकदवान फटके त्याने खेळलेले नाहीत मात्र अचूक टायमिंग साधताना दिसलाय. आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि प्रेक्षणीय ड्राईव्ह आपण बघितलेत. एक स्क्वेअर कट देखील त्याने दाखवला पहिल्याच बॉलवर. ऑफ साईडला फारच स्ट्रॉंग आहे हे दाखवून देत असताना. नेक्स्ट बॉल, ओहो हो हो, जबरदस्त स्क्वेअर कट आणि बॉल जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार.
गोलंदाजाची लय बिघडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न. सुरुवातीला असं दाखवलं की इम्प्रोवाइज फटका खेळेल ऑन साईडला, परंतु अखेरच्या क्षणाला त्याने बघितलं की चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, थोडी विड्थ आहे, त्याचा फायदा घेतला आणि बॅकफुटला जात असताना जोरदार स्क्वेअर कट. एकापेक्षा एक सरस फटके आतापर्यंत ह्या इनिंग्समध्ये अक्षय थेटेच्या बॅटमधून आलेले आहेत. 19 धावा फलकावर लागत आहेत आणि सर्वच्या सर्व धावा अक्षयनं बनवल्यात. चांगला बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील फॉलो थ्रू मध्ये. थोडंसं स्वतःच्या डाव्या बाजूला जात असताना फॉलो थ्रू सोडत असताना गोलंदाज येतो डॉट बॉल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अपेक्षित असते मयुरेश कडून आणि बऱ्याचदा त्याने ते करून दाखवलंय. पण जेव्हा क्लासिकल बॅटिंग होते तेव्हा मात्र गोलंदाजांसाठी थोडंसं डिफिकल्ट जातं. यावेळेला आपटलेला बॉल होता, स्लॅश केलाय, आणखी एक अप्रतिम फटका अक्षय थेटेच्या बॅटमधून बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी, चेंडूच्या मेरिटवर फटके खेळले जात आहेत. शॉर्ट अँड वाईड बॉल होता, उसळता बॉल बरोबर दोन्ही पाय हवेत फटका खेळत असताना स्लॅश्ड अवे. 1 बाउन्स 4. 8 बॉल्समध्ये 23 धावांवर अक्षय थेटे. संघाची धावसंख्या देखील 23. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगती पथावर असताना पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला हो 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 आणखी एक लाजवाब फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार, आणखी एक चौकार. जस्ट सिम्पली आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम अक्षय थेटे. इज ऑन फायर. थोडीशी जागा बनवली, इनसाइड आउट खेळला होता. डीप कव्हरला कुठलाही फिल्डर नाहीये. वेकेंट एरियामधून बॉलला पाठवलं. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना अक्षय थेटे. आणि पुन्हा एकदा पाहायला मिळालं की त्याने जास्त शक्तीचा वापर केला नाही, अचूक टायमिंग साधले. षटकातील शेवटचा बॉल घेऊन मयुरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल होता. उजवेष्टीच्या भरपूर बाहेर पोहोचण्याचा प्रयत्न केला अक्षयनं, मात्र बाउन्स कमी राहिला, त्यामुळेच बीट होतोय. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 1 बाद 27. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ग्रुप डीच्या या पहिल्या मॅचमध्ये हरेश भाऊ 11 गावदेवी नांदकर संघ. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि त्यापैकी 10 चेंडूंचा सामना अक्षय थेटेनं केलाय. 27 धावा फलकावर आहेत. सर्वच्या सर्व धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. राज वनडाऊन खेळण्यासाठी आलाय. आतापर्यंत एकही बॉल त्याने फेस केलेला नाही, पण आता स्ट्राईक त्याच्याकडे असणार आहे. नॉन पॉवर प्ले फेजला आता सुरुवात होते. पुढील सामन्याच्या टॉस करिता दोन्ही संघांचे कर्णधार आपण सज्ज राहायचं आहे. सामना असेल जय झोटिंगदेव देवरुंग विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावंत. अनदर बिग बॅटल. संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी झालेत. प्रत्येक दिवशी 4 संघांना आपण ऍक्शन मध्ये बघितलं. 4 ग्रुप्स. सर्व संघांना गणवेश देखील आयोजन समितीच्या वतीनं देण्यात आलेले आहेत, त्यामुळे एक वेगळाच लुक या स्पर्धेला आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणि कंडिशन्स तर अप्रतिम, परफेक्ट कंडिशन्स फॉर द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट हिअर इन किरवली. 27-1 टीम गावदेवी नांदकर अगेन्स्ट ग्रीष्मा 11 आमनेपाडा. गोलंदाज राहुल आलाय, स्टिअर केलाय बॉल, थोडा काळ हवेत होता, गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र अतिशय वेगानं हे धाव कंप्लीट करत असताना फलंदाज राजनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. राहुल भोईर. चांगले यंगस्टर्स खरं तर या टीममध्ये देखील पाहायला मिळत आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघामध्ये माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडाचे आमनेपाड्याचे संतोषजी काकडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. नेक्स्ट बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट अक्षयसाठी. यावेळेला स्विच हिटचा नजराणा. वाव, व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय स्क्वेरिश थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार.
पाऊस पाडला जात आहे अक्षय थेटेकडून. आत्तापर्यंत आपण अगदी तंत्रशुद्ध फटके पाहिले होते. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स तो खेळत होता, परंतु या वेळेला इम्प्रोव्हायझेशन ॲट इट बेस्ट. फार लवकर पोझिशनमध्ये आला होता आणि जणू काही डावखोऱ्या फलंदाजाने हुक शॉट खेळलाय असा तो फटका त्याने एक्झिक्यूट केलाय. फॅन्टास्टिक पीस ऑफ बॅटिंग बाय अक्षय थेटे. इज ऑन अ रोल. 11 बॉल्समध्ये नाबाद 31. संघाची धावसंख्या 1 बाद 32. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाजाला. या वेळेला जागा बनवली. थोडासा लेट खेळलेला हा कटचा फटका, परंतु फिल्डर आहे बॅकवर्ड ऑफ द पॉइंट. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र सिंगल तिथे कंप्लीट केली आहे. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न असतो अक्षय थेटेचा, पण आज तर चौकारांमध्ये डील केलंय. तब्बल 5 चौकार आतापर्यंत आणि एक षटकार देखील ठोकलाय. सुरेख बॉल आणि या वेळेला मात्र दांडी गोल. फलंदाज बाद होतोय राज. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता, थोडासा स्लाइटली फुलर लेंथवर टाकलेला बॉल. अप्रतिम असा बॉल होता हा. राहुलचा चांगला वेग देखील होता, परंतु फलंदाजाने देखील चूक केली आहे. चेंडूच्या मेरिटवर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. थोडासा अक्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न केला. भरपूर काही शिकण्यासारखं होतं खरं तर राजला, ज्या पद्धतीनं अक्षय थेटेनं बॅटिंग केलेली आहे. त्याच्याकडून खूप काही धडे त्याला घेता आले असते, परंतु त्याने चूक केली आहे. प्लेड ऑन झाला, बॅटची आतली कडा लागली होती. आणि आता मोरेश्वर सुतार संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो 4थ्या क्रमांकावर आलाय. नॉर्मली तो सलामीला खेळत असतो. प्रदीर्घ असा अनुभव त्याच्या पाठीशी. ओ, त्याची देखील दांडी गोल. दिस इज ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय राहुल. बॅक टू बॅक धक्के देत असताना राहुल. बॅक करत असताना गोलंदाज राहुल कमबॅक करत असताना एष्ट्यांचा वेध घेणारी त्याची गोलंदाजी. मोरेश्वर पहिलाच बॉल फेस करत असताना माघारी परतलाय. थोडीशी जागा बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आणि बरोबर बॅट आणि पायाच्या मधून बॉल एष्ट्यांवर जाताना दिसलाय. ऑन हॅट्रिक राहुल, नवीन बॅटर दर्शन. हॅट्रिक बॉल, थोडासा शॉर्ट आहे. हुक केलाय, बॉल हवेत आहे. ओ, फिल्डर तिकडे, मात्र कॅच ड्रॉप. प्रयत्नांची पुरेपूर पराकाष्ठा झाली खरी, परंतु झेल हातातून निसटलाय. सिंगल येथे प्राप्त केले फलंदाजांनी. अक्षय थेटे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करताना दिसत होता, परंतु दर्शननं त्याला साथ दिली नाही. एकच धावेवर समाधान व्यक्त केलंय आणि जीवदान खऱ्या अर्थानं मिळालंय फलंदाज दर्शनला. मजबूत बांध्याचा फलंदाज आहे. षटक समाप्त होतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 34. अप्रतिम गोलंदाजी राहुल मार्फत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये, परंतु राहुलचं षटक लाजवाब राहिलं. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी देखील बाद केले. खरं तर बॅटिंगमध्ये आपण बघायला गेलो तर आतापर्यंत अक्षय थेटे शो पाहायला मिळालेला आहे. इतर फलंदाजांनी फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम केलंय. 3 फलंदाज माघारी परतलेत. मनीष थेटे शून्यावर बाद झाला. राज आला होता वन डाऊन खेळण्यासाठी, एकच धाव त्याला जोडता आली. तदनंतर 4थ्या क्रमांकावर मोरेश्वर सारखा दांडगा अनुभव असलेला फलंदाज, फर्स्ट बॉल डकचा तो शिकार झालाय. दर्शन 1 पर, अक्षय 32 पर. नेवर लेकर यश, पहली गेंद खूबसूरत फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर ड्राइव करने का प्रयास किया था बैटर ने, लेकिन पूरी तरह से चूक गए. यश दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार बिल्कुल ओवर पिच गेंद उठाकर खेला जरूर, लेकिन ज्यादा ताकत नहीं झोंक पाए थे स्ट्रोक में.
काउ कॉर्नर पर फील्डर एक ही रन लेने का अवसर, और शायद कोशिश यह है कि अक्षय थेटे को ही ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक दी जाए, जो कि सही सोच भी साबित हो सकती है, क्योंकि अक्षय थेटे ने कमाल की बैटिंग की। अभी तक 12 गेंदों में 32 पर बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 35, 3 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल चल रहा है, 5-5 ओवर का यह मुकाबला है। जैसे ही पारी खत्म हो जाएगी नानकर टीम की, इनिंग्स ब्रेक में टॉस किया जाएगा अगले मैच का। ग्रुप डी का दूसरा मैच देखना मत भूलिएगा। जय झोटिंगदेव देवरुंग बनाम संजय स्पोर्ट्स सावत, दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है। यह चले राइट आर्म ओवर द विकेट। इस बार स्विच हिट करने का प्रयास, गेंद लगी है शरीर पर, अपील वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बहुत अच्छी गेंदबाजी पिछले ओवर से ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम द्वारा। राहुल ने काफी प्रभावित किया और यश भी उनके ही कदमों पर कदम रखते हुए नजर आ रहे हैं। पहली 3 गेंदों में केवल 1 रन खर्च किया है। अक्षय थेटे अब कहीं ना कहीं इंप्रोवाइज शॉट्स खेलने का प्रयास कर रहे हैं, पावर प्ले खत्म होने के बाद खासतौर पर। फुल टॉस, इस बार लॉफ्ट कर दिया है, गेंद हवा में, मिड ऑफ के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, 1 बाउंड चौका। जबरदस्त स्ट्रोक, फील्ड प्लेसमेंट को देखते हुए ये शॉट खेला गया था, मिड ऑफ सर्कल के अंदर था, और ये कमजोर गेंद भी तो थी। यश गलती कर बैठे लेंथ में, और अक्षय थेटे, उनका दिमाग मनो कंप्यूटर की तरह चलता है, बहुत जल्दी भाप लिया था कि फील्ड प्लेसमेंट क्या है और सही स्ट्रोक का सिलेक्शन। इस बार थोड़ी सी जगह बनाई, लेकिन अच्छी गेंद, कट किया जरूर था सीधे फील्डर के पास, कवर पॉइंट पर, कोई रन नहीं इस दफा। चौका जरूर आया है इस ओवर में, लेकिन अभी तक किफायती ओवर माना जा सकता है। 5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए हैं, स्कोर 39 रन 3 विकेटों के नुकसान पर। और कहीं ना कहीं 50 के आसपास यदि रोकने में कामयाब होते हैं आमनेपाड़ा टीम के गेंदबाज, तो वो अच्छी उपलब्धि रहेगी। ओ, यहाँ पर मौका था, लेकिन बहुत मुश्किल अवसर। रिटर्न कैच लपकने का प्रयास किया था, फॉलो थ्रू में एक गेंदबाज ने, बहुत ही तेज स्ट्रोक था ये अक्षय थेटे का। यदि गेंदबाज का हाथ ना लगता तो शायद बाउंड्री हो सकती थी, इतना तेज स्ट्रोक सीधा खेला गया था। अच्छा एफर्ट वहां पर यश द्वारा, अच्छी गेंदबाजी भी। इकोनॉमिकल ओवर समाप्त होता हुआ यश का, 6 रन आए ओवर से। अंतिम गेंद पर सिंगल लिया है अक्षय ने, स्ट्राइक अभी भी अक्षय थेटे के पास है। ये देखिए, लो फुल टॉस थी, आगे निकले थे, फुल पर लेकर खेला था। स्कोर 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाती हुई टीम नानकर। हालांकि शुरुआत काफी आकर्षक रही थी, और एक अकेले योद्धा की तरह ही तो लड़ रहे अभी तक इस मैच के पहले हाफ में अपनी टीम के लिए अक्षय थेटे। 16 गेंदों में 37 पर, 40 में से 37 रन अक्षय ने बनाए हैं। अन्य बल्लेबाजों का कुछ खास योगदान देखने को नहीं मिला है। दर्शन उनका साथ देते हुए इस समय 2 पर 3 गेंदें खेली है। हाफ चांस था पिछले ओवर की अंतिम गेंद पर। आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए सबसे अनुभवी गेंदबाज ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के राजकुमार पाटिल, हरफन मौला खिलाड़ी है, संजय स्पोर्ट्स सावत के कैप्टन, और जय झोटिंगदेव देवरुंग टीम के कैप्टन। आखिरी ऑफिशियल कॉल आपको दिया जा रहा है, आपको टॉस के लिए आना है। जो रूल्स एंड रेगुलेशंस है इस टूर्नामेंट के, उसका पालन आपको करना है, नहीं तो पेनलाइज किया जाएगा। स्विच हिट की कोशिश, गेंद बल्ले के बेहद करीब से, थोड़ी सी अपील वहां पर कुछ खिलाड़ी करते हुए, और अंपायर वहां पर जरूर चेक करना चाहेंगे। बैटिंग साइड का रिव्यू वाइड के लिए, ऑनफील्ड अंपायर का डिसीजन फेयर डिलीवरी है, लेकिन अक्षय थेटे ने वहां पर रिव्यू की मांग की है। अंतिम ओवर की शुरुआत राजकुमार बड़े ही चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं। पहली गेंद काफी फुलर लेन पर तेज डाली थी, अक्षय थोड़े से लेट हो गए वहां पर। थर्ड मैन सर्कल के अंदर है, उसी का फायदा उठाना चाहते थे, लेकिन संपर्क बना नहीं पाए। इट्स अ फेयर डिलीवरी। तो डॉट बॉल के साथ शुरुआत की है राजकुमार ने। स्लोवर डिलीवरी, इस बार लॉफ्ट कर दिया है, जबरदस्त स्ट्रोक, झन्नाटेदार शॉट, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए अक्षय थेटे, 6 रन।
जिम्मेदारी अपने कंधों पर ले ली है अक्षय थेटे ने। अकेले ही रन्स बना रहे हैं, 43 पर पहुंच चुके हैं। स्लोवर डिलीवरी, फ्रंट फुट पर कमिट हो गए थे, वहीं से उस गेंद को स्मैश किया है उन्होंने। लॉन्ग ऑन बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद थे, जोखिम था इस स्ट्रोक में, लेकिन अपने आप को बैक करते हुए अक्षय थेटे अच्छी टाइमिंग और ताकत भी झोंक दी थी स्ट्रोक में। गेंद फील्डर के सिर के ऊपर से मैदान के बाहर, शानदार छक्का। स्कोर उछलता हुआ 46 रन 3 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदें पारी में शेष। राजकुमार राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस बार हैमर कर दिया है। डीप कवर में फील्डर मौजूद है, पहले बाउंस पर फील्ड करते हुए संदीप 2 रन लेना चाहते हैं, ये जोखिम भरा हो सकता है। स्ट्राइकर से इन पर विकेट कीपर ने स्टंप्स बिखेर दिए हैं। सॉफ्ट सिग्नल अंपायर का नॉट आउट, लेकिन तीसरे अंपायर की मदद ली गई है। गेंदबाज के छोर पर भी थ्रो किया जा सकता था, लेकिन जानते हैं वहां पर संदीप भी, आमनेपाड़ा टीम जानती है कि अक्षय थेटे सबसे बड़ा खतरा बने हुए हैं इस पारी में, तो उनको आउट करने की कोशिश। लेकिन क्या कमाल की टेक्निक अक्षय थेटे की, और क्या दौड़े हैं, रन के लिए हिरन बन गए। 2 रन पूरे। बैट्समैन नॉट आउट, स्कोर 48। अच्छा बैटल है ये राजकुमार के सामने। अक्षय थेटे घाट घाट का पानी पी चुके हैं राजकुमार, कई बड़े बड़े टूर्नामेंट में खेल चुके हैं। उल्टा शॉट फंस गया है, आसान सा कैच, वहां पर कोई गलती नहीं फील्डर द्वारा। और आखिरकार अक्षय थेटे 45 रनों की शानदार पारी खेलने के बाद पेविलियन की राह पर। बहुत ही उम्दा बल्लेबाजी करने के बाद अक्षय पेविलियन में लौटे हैं। 20 गेंदों में 45 रनों का शानदार योगदान दिया, जबकि टीम का स्कोर 48 है। ये कोई बड़ा टोटल तो नहीं है, हालांकि एक फाइटिंग टोटल जरूर माना जाता है यहाँ पर, क्योंकि ये हाई स्कोरिंग वेन्यू है किरवली का जय सावरीदेव क्रिकेट ग्राउंड, जहां पर बल्लेबाज रनों की अच्छी खासी फसल काटते हैं। और पूरे टूर्नामेंट में वो देखने को मिला है। 5 ओवर के मैचेस में हमने कई बार 60-70 रन्स भी बनते हुए देखे हैं, 80 रन्स भी यहाँ तक बने हैं। हालांकि नानकर टीम की गेंदबाजी काफी जबरदस्त मानी जाती है। नए बल्लेबाज राकेश, जबरदस्त गेंद, हो अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं, ठीक तरह से खेल नहीं पाए वहां पर बल्लेबाज। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्ड की जा रही है, लेग 22 का इशारा अंपायर द्वारा। 1 रन मात्र मिलेगा, स्कोर अब 49। अंतिम गेंद पारी में शेष है। 5-5 ओवर का मैच, एक बल्लेबाज आपका ओपनर यदि 20 गेंदों में 45 रनों की पारी खेलता है, तो आप उम्मीद करते हैं कि टोटल कहीं ना कहीं 70-75 कम से कम बने, लेकिन वैसा देखने को नहीं मिला है, क्योंकि अन्य बल्लेबाजों ने केवल हाजिरी लगाई है विकेट पर। अंतिम गेंद, क्या अच्छा फिनिश कर सकते हैं दर्शन। जी हाँ, कोशिश की उन्होंने, स्विंग किया, डिप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद, बढ़िया कोशिश, लेकिन गेंद उनके पहुंच से बाहर। अंतिम गेंद पर 6 रन। वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में उठाकर खेला, पिकअप शॉट, फील्डर ने भरसक कोशिश की थी, छलांग लगाई थी, लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए, क्योंकि गेंद उनके ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। तो सिक्सर के साथ पारी का खात्मा होता हुआ हरीश भाऊ 11 नानकर टीम ने बनाया है कुल मिलाकर 55 रन अपने निर्धारित 5 ओवर्स में 4 विकेटों के नुकसान पर, और 56 रनों की चुनौती यह मुकाबला जीतने के लिए ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के समक्ष। आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे। स्वर्गीय जितेंद्र प्रताप सिंग टॉस बॉक्स मध्ये। दोन्ही संघांचे कर्णधार पूर्णपणे सज्ज आहेत या पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकरिता। आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे आणखी 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत। संजय स्पोर्ट्स सावध
आणि त्यांच्या विपक्षात जय झोटिंग देवरुंग. दशरथजी बजागे यांना विनंती करतोय आपण यावं. नाणेफेक कक्षामध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सावध टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड इज अ कॉल आणि हेडच आलेला आहे. टॉस जिंकलाय सावध संघानं. टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात विकास पाटील, फेमस वडेवाले, सावध नाका यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक्स. दशरथजी बजागे साहेबांच्या शुभास्ते आपण हे शीतपेय देत आहोत. थँक्यू सो मच. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हावं. कॅप्टन सोबत थोडीशी चर्चा आपण जरूर करणार आहोत. टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. भरपूर स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहेत या हंगामामध्ये, परंतु किरवलीमध्ये वेगळंच काहीतरी असतं. विशेषतः राकेश दिगाडकर, उनकी झलक सबसे अलग, या टुर्नामेंटमध्ये लीग स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. त्याबद्दल काय सांगाल आणि स्पर्धेविषयी एकूणच काय वाटतंय? स्पर्धेबद्दल बोलाल तर कमीच आहे आणि ही स्पर्धा चांगली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. साधारणतः कुठले गोलंदाज आहेत तुमच्या टीममध्ये जी चांगली कामगिरी करू शकतात आणि देवरुंग टीमबद्दल तुम्हाला काय वाटतं, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? आम्ही कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू. चला, कॅप्टन जास्त बोलत नाहीत, काही हरकत नाही. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. बलवान टॉस गमावलेला आहे, त्याची काही खंत आहे का? असं वाटत होतं का टॉस जिंकला पाहिजे? नाही, असं काय नाही. आणि टॉस जिंकला काय नाही, हारला काय. बॅटिंग करायचं, बॉलिंग प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करावा. सरपंच चषक 2026 सावरीदेव प्रीमियर लीग पहिल्यांदाच अशी कॉन्सेप्ट खऱ्या अर्थानं ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आमने लोणाड परिसरामध्ये लागू करण्यात आलेली आहे. तर ही संकल्पना कशी वाटते? संकल्पना खूप छान आहे आणि राकेश दिगडकर यांनी आम्हाला ते खेळायला सांगितलं, त्यांचा आभारी आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असणार आहेत. तर त्या पॉवर प्लेबद्दल डिस्कशन होतं का संघामध्ये आणि त्याचा काही फायदा घेण्याचा प्रयत्न असेल? पॉवर प्लेमध्ये आम्ही 30+ जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचकरिता. तर नाणेफेक संपन्न झालेले आहे. ग्रुप डीचा दुसरा सामना. टॉसमधून समाचार असा आहे की संजय स्पोर्ट्स सावध वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉम्बॉक्स. बघा, आजचा पहिला सामना जो आहे तो प्रत्येकी 5 षटकांचा आपण खेळवतोय. त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण दोन्ही संघ थोडे उशिरा दाखल झाले होते. परंतु पुढचा सामना हा प्रत्येकी 6 षटकांचा असणार आहे. सावध विरुद्ध देवरुंग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सरपंच चषक 2026 मध्ये. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. इट्स अ फायनल डे, सुपर संडे. आणि सुपर संडे मधील हा पहिला सामना. नानकर विपक्ष आमनेपाडा. 55 पर्यंत मजल मारली आहे. अक्षय थेटेच्या 45 धावांच्या अप्रतिम खेळच्या जोरावर नानकर संघानं 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. गुणेश पाटील स्वतः कॅप्टन सलामीला आलाय. गुणेश पाटील आणि राजकुमार पाटील ही सलामीची जोडी. पहिलं षटक घेऊन अक्षय थेटे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. सुपर पीस ऑफ डिलिव्हरी दिस. एक्सलंट स्टार्ट बाय अक्षय थेटे. बॅटिंग मध्ये देखील चमकला आणि आता गोलंदाजीमध्ये देखील त्याने अप्रतिम सुरुवात केली आहे. गुणेश पाटील इज गॉन.
डायमंड कट्स डायमंड अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे. हिऱ्याला कापण्यासाठी हिऱ्याचीच आवश्यकता असते. काट्यानेच काटा काढला जातो. कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन होता आणि नांदकर संघाचा कॅप्टन मात्र पहिल्या बॉलवर हावी ठरत असताना बॉल आतमध्ये येणारा होता आणि गुणेशनं चूक केली. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल खेळत होता. थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं. चांगला बॉल होता, त्याला सन्मान देणं गरजेचं होतं, परंतु आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन मिस केली आणि फलंदाज बाद. देवरुंग टीमचे कॅप्टन बलवान, विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवीन बॅटर मयुरेश. कवलांचा वापर लॉफ्ट केलाय. मिडॉनला फिल्डर आहे. ओ हो, एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न होता राकेशचा, परंतु बॉल अखेर हातातून निसटलाय आणि झेल धरतीला दान. जीवदान मिळतंय पहिल्याच बॉलवर फलंदाज मयुरेशला. पुढे सरसावला. एलिव्हेशन जे खरं तर पाहिजे होतं प्रॉपर ते मिळालं नाही. संधी निर्माण झाली होती आणि दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट मिळता मिळता राहिली आहे अक्षय थेटेला. अक्षय थेटेचं षटक हे फारच महत्त्वाचं असतं नेहमीच. 5-5 षटकांची लढत आहे, त्याच्यामुळे 5 गोलंदाजांचा वापर करावा लागणार आहे. एकच षटक अक्षय थेटेचं असणार आहे. योजनाबद्ध क्रिकेट खेळावं लागणार आहे फलंदाजांना. 56 धावांचा पाठलाग ते करतायत ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. राजकुमारकडे स्ट्राईक. फार मोठा धक्का लागलाय. पहिल्याच बॉलवर गुणेश पाटील बाद झालाय, त्यामुळे आता जबाबदारी वाढलेली आहे राजकुमारवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय. ओहो, हा तर फार सोपा झेल होता. पुन्हा एकदा चूक. आशिषच्या हातातून हा सोपा झेल निसटलाय. अँड नाउ लुक ॲट अक्षय थेटे इज फ्युरियस. राग स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठलाही गोलंदाज खुश होणार नाहीये. या अगोदर जरूर थोडा कठीण झेल होता, ते समजण्यासारखं होतं, परंतु हा अगदी सोपा झेल होता. सिटर होता. एवढी मोठी स्पर्धा, स्टँडर्ड स्पर्धा तुम्ही खेळत आहात आणि अशा स्पर्धेमध्ये ह्या अपेक्षा फिल्डरकडून अजिबात नसतात. दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळाले. थोडासा पुढे सरसावला होता, परंतु जास्त वेग दिला नाही. टायमिंग थोडंसं चुकताना दिसलं. बॉल ऑन साईडला गेला. खरं तर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मिळताना दिसते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 1-3. सावतगावचे समाजसेवक सन्माननीय केशवजी दळवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. RD11 किरवली संघाकडून या स्पर्धेचं दर्जेदार असं आयोजन. स्पर्धेचे प्रणेते, उद्गाते, शिल्पकार राकेश दिगाडकर स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना पूर्णपणे माहिती आहे की कशा प्रकारे स्पर्धा आयोजित करायची असते. नेहमीच काहीतरी नवीन संकल्पना या आमने लोणाड परिसरामध्ये त्यांचा राबवण्याचा प्रयत्न असतो. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतंय, परंतु फलंदाज चाचपडलेत आतापर्यंत. नशिबाची साथ मिळाली दोघांना, त्याचा फायदा घ्यावा लागेल. 5 ओव्हर्समध्ये 56 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची. पहिल्या षटकामध्ये अक्षय थेटे गोलंदाजी करतोय आणि त्याला चांगला रिदम सापडलेला आहे. यावेळेला मात्र बॉटमॅनचा चांगला वापर. उडवलाय बॉल मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. टाकलेला बॉल होता अक्षयचा. वेगवान बॉल एष्ट्यांच्या रोखानं जाण्याचा प्रयत्न केला. ओव्हर पिच होता आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाज राजकुमारनं. राजकुमारची बॅट एकदा चालायला लागली की मग त्याला थांबवणं देखील फार कठीण असतं. अनेक ऊन पावसाळे त्याने देखील बघितलेले त्या क्रिकेटच्या खेळामध्ये. भरपूर चिखल देखील तुडवलेला आहे. शॉर्टआर्म बॉल हवेत आहे. वेकेंट एरियामधून बॉल चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार.
अक्षय थेटेच्या आणि नांदकर संघाच्या जखमेवर आता मीठ चोळण्याचं कार्य करत असताना फलंदाज राजकुमार पाटील बॅक टू बॅक चौकार ठोकलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कुठलाही फिल्डर नव्हता, बरोबर दिशा दिली. बाउन्स होता या बॉलमध्ये, परंतु चांगलं टायमिंग देखील साधलं आणि तिकडे वेगानं वारे देखील वाहत आहेत, त्याचा देखील फायदा घेतलाय. प्लेसमेंट चांगलं होतं. झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र आता रुद्र अवतार धारण करत असताना राजकुमार पाटील चांगली बॅटिंग. पहिलं षटक झाले समाप्त. धावसंख्या 1 बाद 11. समीकरण 24 चेंडू आणि 45 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका, आजचा शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. एकूण 8 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळेच प्रत्येक खेळाडूला विनंती असेल आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं. देवरुंग संघाचा कर्णधार आपण आयोजन समितीशी संपर्क साधायचा आहे. जय झोटिंग देव, देवरुंग टीमचे कॅप्टन, प्लीज त्वरित आयोजन समितीशी आपण संपर्क साधा. घेतला जात आहे टीम नांदकर. अफलातून फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु तिथे फिल्डर, ओहो जबरदस्त कॅच आणि फलंदाज बाद. सगळीकडे अक्षय थेटेच पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये अक्षय थेटे, गोलंदाजीमध्ये अक्षय थेटे आपण बघितलं, आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील अक्षय थेटे कमालीचा खेळ सादर करत असताना. खरं तर हा फटका कडक मारला होता, थ्रू द लाईन चेंडूला लॉफ्ट केलं होतं आणि असं वाटलं सुरुवातीला काही षटकार जाईल, परंतु अगदी सीमारेषेलगत झेल टिपलाय अक्षय थेटेनं. धक्का क्रमांक 2, मयुरेश बाद झालाय. धावसंख्या 11. आमचे सहकारी समालोचक योगी पाटील यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत. फलंदाजांना देखील विनंती असेल लवकरात लवकर आपण खेळपट्टी गाठायची आहे. टाइमपास कोणीही करू नका प्लीज, थोडं फास्ट खेळा. नवीन बॅटर जयेश काकडे, आणि जयेश काकडे काय खेळला डोळेच्या चषकामध्ये. अंडर फ्लड लाईट्स, लाजवाब त्याची बॅटिंग सिटी क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. एक अनऑर्थोडॉक्स ग्रीप असलेला हा फलंदाज आहे, रिव्हर्स बॅटिंग ग्रीप आहे त्याची. ऑफ साईड ऑन साईड दोन्हीकडे चांगले फटके खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज. फलंदाजी चांगली आहे आमनेपाडा टीमकडे, परंतु 2 धक्के सुरुवातीलाच त्यांना देखील लागलेले आहेत. नांदकर टीमला देखील सुरुवातीला धक्के लागले होते, परंतु अक्षय थेटे उभा राहिला आणि वेगानं धावा त्याने जमवल्या. सुरेख बॉल राकेश गारेचा, थोडीशी मुवमेंट. ऑफ साईडला बॉल तटवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, छेडछाड करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होतोय. राकेश गारे देखील जबरदस्त गोलंदाज आहे. गोलंदाजी आक्रमण तर नेहमीच चांगलं राहिलेलं आहे नांदकर संघाचं. यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, थाईवर लागलाय. फिल्डर बॉलवर येईपर्यंत मात्र एक वेगानं सिंगल कंप्लीट करत असताना फलंदाज सिंगलच्या जोरावर धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या दुसरं षटक प्रगती पथावर. पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना मागच्या ओव्हरमध्ये 2 चांगले चौकार राजकुमार पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. शून्यावर त्याचा झेल ड्रॉप झालेला आहे आणि त्याचा फायदा त्यांनी जरूर घेतलाय, परंतु कार्य संपलेलं नाहीये. मोठी इनिंग्स ते खेळावी लागणार आहे. आणखी काही काळ खेळपट्टीवर जर तो थांबला तर मात्र स्थिती मजबूत होऊ शकते ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची. तुर्तास तरी आपण बघतोय की सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. येथून आणखी 44 धावांची आवश्यकता. 21 चेंडूंचा खेळ बाकी. राकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लवकर बॅट फिरवली होती, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडा स्लोअर बॉल आणि तो पिक करता आलेला नाहीये राजकुमारला. बॅट आणि बॉलचा संपर्कच बनवता आला नाहीये. होऊ शकाल हुक करण्याचा प्रयत्न केला होता.
चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात केली आहे राकेशनं. पहिल्या बॉलवर विकेट, त्याच्यानंतर डॉट डिलिव्हरी, लेग बाईटच्या रूपात एक धाव आली आहे. म्हणजे गोलंदाजाने आतापर्यंत कुठली धाव खर्च केलेली नाही. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, हा ग्लान्स केलाय. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नव्हता, पायाला लागला आणि मागे गेला. आणखी एक अवांतर धाव मिळते लेग बाईटच्या रूपात. हळूहळू धावसंख्या पुढे सरसावत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची फलकावर आपण बघतोय 2 बाद 13. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केली अक्षयनं, परंतु क्षेत्ररक्षकांच्या हवी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळेच थोडंसं खर्चिक षटक राहिलं. 11 धावा आल्या होत्या, ती चांगली सुरुवात होती खऱ्या अर्थानं आमनेपाडा टीमसाठी, परंतु या षटकामध्ये पूर्णपणे संभ्रमात टाकले फलंदाजांना राकेशनं. शेवटचा बॉल, ओहो हो, यावेळेला जबरदस्त प्रेक्षणीय लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, जयेश काकडेच्या बॅटमधून अफलातून फटका, षटकार. गमावलं होतं राकेशनं, ते शेवटच्या बॉलवर गमावलं. मोठी हाफवाली टाकली आणि त्याचा फायदा घेतलाय जयेशनं. षटकार येतोय, धावसंख्या 19. फिल्डिंग लावून घ्या, तिसऱ्या षटकाला लगेच सुरुवात करायची आहे. जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये टीम नांदकर. 19 रन्स ऑन द बोर्ड, आणखी 36 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी. दोलायमान अवस्थेत असलेली आजची ही पहिली मॅच. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची चांगली उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, प्रेक्षकांची संख्या सातत्याने वाढते आणि आज दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांसाठी भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. राकेश दिगाडकर, संजय दिगाडकर आणि श्रीकांत मगर यांच्या माध्यमातून अन्नदाते आहेत. गोलंदाजीसाठी शुभम उर्फ सोनू अलग किस्म के गेंदबाज माने जाते हैं, एक्सप्रेस डिलीवरीज करते हैं. नानकर टीम, आपको पेनलाइज किया जाएगा, प्लीज कोऑपरेट करें समय के मामले में. 10:24 पर पहली गेंद डाली गई है इस पारी की. दो ओवर्स के लिए काफी समय लिया गया है, लेकिन ओवर जो खत्म हुआ उसके बाद खासतौर पर बहुत ज्यादा समय की बर्बादी की जा रही है. तीसरा ओवर स्टार्ट करने के लिए बहुत अधिक वक्त लिया जा रहा है. शुभम तैयार, दाहिने से राउंड द विकेट. बहुत अच्छी गेंद, यहां पर प्रश्न पूछा जा रहा है, हाउस दैट. जोरदार अपील, अभी भी अपील चल रही है, लेकिन अंपायर की सहमति नहीं. कॉट बिहाइंड के लिए ये अपील की गई है. दोनों अंपायर एक दूसरे से अब चर्चा करते हुए, अजीम हमदुल्ले और उमेश केने. एज लगा है अंपायर का कहना है, लेकिन देखना है क्या बाउंस पर गेंद पहुंचे विकेट कीपर के पास, टीवी अंपायर से पूछा गया है. आवाज तो आई थी, हालांकि हमने जो आवाज सुनी हम ये नहीं कह सकते कि वो बल्ले से ही गेंद लगी है, लेकिन अंपायर ने बताया वहां से कि एज तो लगा है. कभी कभी क्या होता है कि बल्ला भी विकेट पर टकराता है तो उसकी भी आवाज कमेंट्री बॉक्स तक पहुंच जाती है, लेकिन अंपायर अच्छी तरह से देखते हैं. तो उनका मानना यह है ऑनफील्ड अंपायर का कि एज तो लगा है, लेकिन क्या वो बाउंस पर गेंद विकेट कीपर के पास गई है या नहीं, ये देखने वाली बात है. आज टूर्नामेंट का आखिरी दिन और कौन बनेगा विजेता, बहुत बड़ा सवाल है. गावदेवी नानकर टीम आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन की नंबर 1 टीम है जहां तक रैंकिंग का सवाल है. 7 टूर्नामेंट जीते इस सीजन में अभी तक. चलिए, कंक्लूसिव एविडेंस नहीं है यहां पर, ऑनफील्ड अंपायर का जो निर्णय है वही फाइनल रहेगा. सो इट्स नॉट आउट. खेल जारी रखना है, खेल जारी रखना है प्लीज. रूल्स के अनुसार जो हो सकता है वही किया गया है.
ऑनफील्ड अंपायर ने अपील को ठुकरा दिया था, तो बैट्समैन नॉट आउट है। खेल जारी रखे प्लीज। अच्छी गेंद के साथ शुरुआत की है शुभम ने। पहली गेंद फुलर लेन पर, राजकुमार के पैर कुछ खास चले नहीं थे। क्रीज में से ही बल्ला चला दिया था उन्होंने। अतिरिक्त गति, अतिरिक्त उछाल भी प्राप्त करते हैं जब खासतौर पर बैक ऑफ लेंथ रखते हैं शुभम। खतरनाक गेंदबाज है। और ये देखिए जिसकी मैं चर्चा कर रहा था, यहाँ पर अतिरिक्त गति और अतिरिक्त उछाल भी था, लेकिन कुछ ज्यादा ही ऊपर उठी और वाइड घोषित करते हुए अंपायर 1 फॉर द ओवर का इशारा। राजकुमार भी जानते हैं गेंदबाज शुभम की ताकत कि कहाँ पर डाल सकते हैं, लेकिन ये क्रिकेट का खेल बड़ा ही अद्भुत है। कई बार आपको पता भी होता है कि गेंदबाज क्या डालने वाले हैं, उसके बावजूद भी कुछ ऐसे गेंदबाज होते हैं जिनका सामना करना बहुत मुश्किल होता है। हालांकि राजकुमार भी कुछ कम नहीं है, कई सालों का तजुर्बा है और इस समय महत्वपूर्ण बल्लेबाज ग्रीष्मा 11 आमने पड़ा टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण अभी इस मैच में 17 गेंदों में 36 रन। हल्के हाथों से टर्न कर दिया है ऑन साइड में, फील्डर डीप में मौजूद है, जल्दी पहुंचे गेंद पर। अच्छा क्षेत्ररक्षण, वेट नहीं किया, नहीं तो 2 रन बन सकते थे। राकेश गारे वहां पर सिंगल यहां पर मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 21। 35 रनों की अभी भी जरूरत है, 56 का है टारगेट। अगला मैच 6 ओवर का रहेगा देवरुंग और सावत के बीच में। खूबसूरत ये टूर्नामेंट है, खूबसूरत मौसम भी है। क्रिकेट खेल के लिए बिल्कुल आदर्श परिस्थितियां। हल्की फुल्की हवाएं बहती हुई मैदान के ऊपर से, थोड़ी सी ठंड हवाएं सुबह के सत्र में, और सूर्य देवता पूरी तरह से चमकते हुए। जयेश के पास स्ट्राइक, बहुत अच्छा शॉट, टाइमिंग बहुत बढ़िया है। डीप कवर में हालांकि प्रोटेक्शन है, मिसफील्ड, और गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। अब जाकर उठाते हुए फील्डर, तब तक 2 रन लेने का मौका। थोड़ा दूर से खेले थे लेकिन कंट्रोल में थे बल्लेबाज। हल्की सी जगह मिली थी, उसका जरूर फायदा उठाया है। ये पार्टनरशिप बहुत महत्वपूर्ण है। दोनों बल्लेबाज पूरी काबिलियत रखते हैं कि ये रन्स चेज कर सकते हैं। 4 गेंदों में 8 पर बैटिंग करते हुए जयेश, 7 गेंदों में 10 पर है राजकुमार। जयेश के बैट से एक सिक्सर निकला है, राजकुमार ने 2 चौके जड़े हैं। ऑन द राइज, हवा में खेल दिया है, मिस टाइम स्ट्रोक। खबर की दिशा में फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं। बहुत ही बेहतरीन जजमेंट और अच्छा कैच। जयेश लौटेंगे पेविलियन में। निराश अपने आप से बल्लेबाज जयेश, स्टार्ट मिल गया था उनको, जिम्मेदारी थी उनके कंधों पर कि और कुछ देर तक क्रीज पर टिकते, लेकिन वैसा कर नहीं पाए। 8 रन बनाकर पेविलियन की राह पर। तीसरा झटका, स्कोर 23 रन। स्पीड अप करना है प्लीज, दोनों टीमों से रिक्वेस्ट है, खेल को स्पीड अप करे। ऑन दी अप खेलने का प्रयास किया, उछाल अच्छा था उस गेंद में, और ये खासियत है शुभम की गेंदबाजी की, वो गुड लेंथ पर भी रखते हैं तो वहां पर अतिरिक्त उछाल प्राप्त करते हैं। हिटिंग द डेक हार्ड काइंड ऑफ बॉलर ही इज। आसान नहीं रहता है बल्लेबाजों के लिए। शॉट पर कंट्रोल ही नहीं प्राप्त कर पाए थे बल्लेबाज जयेश। नए बैटर राहुल मैदान में 5वें नंबर पर, 23 पर 3 विकेट, यह है स्कोर। 56 रनों का पीछा करती हुई टीम ग्रीष्मा 11 आमने पड़ा। अभी भी 33 रन चाहिए, मात्र 14 गेंदें शेष है। समीकरण कहीं ना कहीं अब थोड़ा कठिन होता हुआ। आते ही स्विंग करने का प्रयास, अक्रॉस द लाइन जाना चाहते थे, चूक गए। अच्छी लाइन पर गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर सीधी सीधी गेंद थी, इसमें कोई मूवमेंट नहीं थी, लेकिन बल्लेबाज चूंकि आड़े बैट से कहीं ना कहीं खेलना चाहते थे, अक्रॉस द लाइन जाना चाहते थे, उस वजह से बीट हुए। अच्छा ओवर घटता हुआ अभी तक ये नानकर टीम के लिए। इस बार सामने रखी हुई गेंद, मिस टाइम है, और फिर से कवर में फील्डर गेंद के नीचे। एक और अच्छा कैच।
वहाँ बैठे हैं वहां पर प्रतीक जाधव को बल्लेबाज राहुल। ये गेंद उतनी सटीक नहीं थी, मैं समझता हूँ कहीं ना कहीं गेंदबाज थोड़े से लकी रहे कि बल्लेबाज मिस टाइम कर बैठे, क्योंकि और पिच गेंद पर ज़रूर मौके रहते आपके पास, लेकिन थोड़ा शरीर से दूर भी खेले थे, वो भी एक वजह रही। और आउट होकर पेविलियन में लौटते हुए राहुल खाता भी नहीं खोल पाए। ओवर की समाप्ति सफल ओवर रहा शुभम का, 4 रन देकर 2 विकेट्स उनके खाते में। स्कोर 23 रन 4 विकेटों के नुकसान पर। अंतिम 2 ओवर्स में अब 33 रनों की जरूरत है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम को यह मैच जीतने के लिए। राजकुमार डटे हुए हैं क्रीज पर, लेकिन दूसरे छोर से लगातार विकेटें गिरती जा रही है। और अब बल्लेबाजी के लिए संकेत संकेत पाटिल भी एक बेहतरीन ऑलराउंडर माने जाते हैं और खासतौर पर डेथ ओवर्स में बल्लेबाजी करना पसंद करते हैं। बड़े शॉट्स खेलने में माहिर बल्लेबाज है और अब तो बड़े शॉट्स की ज़रूरत है। मुश्किल समीकरण है, लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में। राजकुमार इस तरह के हालात में से कई बार गुजर चुके हैं। 12 गेंदों में 33 रन, कई बार ऐसे इक्वेशन में उन्होंने मैचेस जिताए भी है, लेकिन क्या आज इस मैच में वो कारनामा कर सकते हैं, ये देखने वाली बात है। गेंदबाजी में एक और बदलाव, बायत के गेंदबाज आशीष कोहली आक्रमण पर आते हुए। आशीष कोहली जब इन्होंने खेलना शुरू किया था तो काफी प्रभावित किया था, गेंद इनकी स्विंग होती थी। आज भी कर सकते हैं, हालांकि बीच में थोड़े से मुझे लगता है कि दूर भी रहे क्रिकेट से। चर्चा के लिए समय नहीं है, प्लीज बल्लेबाजों से रिक्वेस्ट है। क्या सोच रहेगी राजकुमार की, देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा। आशीष चले, पहली गेंद फुलर लेन पर, लेकिन लेग स्टंप के बाहर वाइड। अब 12 गेंदें और 32 रन। परिस्थितियों को हम देखें, खासतौर पर जो हवाई बह रही है बायत के बैटर के लिए, ऑफ साइड से लेकर ऑन साइड की दिशा में, पूरब से लेकर पश्चिम की तरफ तेज हवाएं बह रही है। और ऐसे में यदि राजकुमार के बल्ले पर गेंद आती है ऑन साइड में, वो बड़ा हिट जड़ते हैं, तो उनके लिए मौके ज्यादा बन सकते हैं। लेकिन शॉट ऑफ साइड में और दर्शनीय ड्राइव, क्रैकिंग एक्स्ट्रा कवर ड्राइव, 4 रन। स्ट्रोक, थोड़ी जगह मिली थी ऑन द राइज ड्राइव करते हुए, सर्कल के अंदर जो खिलाड़ी थे उनको बीट किया। परफेक्ट टाइमिंग और परफेक्ट प्लेसमेंट, 4 रन प्राप्त करते हुए अपना क्लास दर्शाते हुए राजकुमार, भले ही ऑन साइड में हवाएं बह रही है, लेकिन ऑफ साइड में गेंद के मेरिट पर खेलकर चौका बटोरा है। ये बेहतर गेंद है, पूरी लंबाई की गेंद इस बार खदेड़ कर निकालना पड़ा है। लॉन्ग ऑन से फील्डर आते हुए अक्षय थेटे गेंद पर, एक ही रन लेने का अवसर, सिंगल के साथ स्कोर अब 29 रन, 4 खिलाड़ी आउट। अभी भी 27 रन चाहिए, मात्र 10 गेंदें शेष। आज का पहला ही मैच रोमांचक स्थिति में, और ज्यादातर मैचेस ऐसे हमने देखे हैं, काफी रोमांचकारी मुकाबले। ये खासियत रही है सरपंच कप 2026 की, साउरदेव प्रीमियर लीग की। स्ट्राइक रोटेट हुई है, संकेत पहली बार खेलने के लिए तैयार होते हुए इस मैच में। लेफ्टी बॉलर है और दाहिने हाथ के बैटर के विरुद्ध खासतौर पर गेंदबाजी करना तो काफी पसंद करते हैं आशीष। उनका ट्रैक रिकॉर्ड बताता है कि उन्होंने कई दाहिने हाथ के बल्लेबाजों को आउट किया है। जोरदार प्रहार किया है, हैमर्ड किया गेंद को, लेकिन सीधे फील्डर के पास, बढ़िया कैच लॉन्ग ऑफ की दिशा में, विकेट गिरता हुआ 5वां। की प्लानिंग और क्या कमाल का एग्जीक्यूशन है नानकर टीम का। जैसे ही संकेत स्ट्राइक पर आए, वहां पर ग्राउंड में से आवाज हमारे कान तक पहुंची थी कि चापट मारू दे, और उसी तरह का स्ट्रोक खेलने के लिए मजबूर भी किया बैटर को। हार्ड लेन पर रखा, बाउंस प्राप्त किया, सामने खिलाड़ी थे वहां पर, लॉन्ग ऑफ थोड़ा सा वाइड था और वहां पर कोई गलती नहीं की फील्डर ने। राज थे गेंद के नीचे से, पेयर ऑफ हैंड्स, 5वां झटका लग चुका है। इस टूर्नामेंट में बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट के लिए आकर्षक बल्ला
दिया गया है एसे स्पोर्ट्स की ओर से। प्रोप्राइटर सोपान तिस्कर, आपके हम विशेष आभार व्यक्त करते हैं। फिर से गेंद हवा में है, बॉलर के सिर के ऊपर से अक्षय वहां पर प्रयासरत, बढ़िया फील्डिंग, क्या कमाल की एनर्जी है अक्षय थेटे की। पूरी रात भर भी क्रिकेट खेलते हैं, दिन में सुबह जल्दी आते हैं, लेकिन वैसे के वैसे फ्रेश, वैसे के वैसा उनका परफॉर्मेंस है। जबरदस्त एनर्जेटिक क्रिकेटर अक्षय थेटे। 2 रन यहां पर जरूर मिले हैं, स्कोर 31 रन 5 विकेटों के नुकसान पर। कल पूरी रात नानकर टीम कारिवली में खेल रही थी, परसों पूरी रात ढोले में। ओ इस बार डंडे पर लगती हुई गेंद, बल्लेबाज आउट। देखिए कोबरा भाई की भी एंट्री होती हुई। वेलकम, वेलकम इन खिरवली। आज तो कुछ अलग ही ठाट है इनके। 31 पर विकेट का पतन हुआ है, 6ठे विकेट का पतन। राजकुमार डटे हुए हैं, लेकिन दूसरे छोर से बिल्कुल भी सपोर्ट नहीं मिल रहा है। 15 पर बैटिंग कर रहे हैं राजकुमार, जो 1 डाउन खेलने आए थे, बल्कि ओपन करने आए थे। नाजुक अवस्था कही जा सकती है ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की। आशीष भी 2 विकेट चटका चुके हैं। प्लेड ऑन हो गए बल्लेबाज, अंदरूनी किनारा लगा और गेंद सीधे स्टंप्स पर। लेकिन जब अच्छी लाइन और लेन पर आप गेंदबाजी करते हो, इस विकेट में गेंदबाजों के लिए भी कुछ ना कुछ तो है। भले ही ओवरऑल रिकॉर्ड बताता है कि बल्लेबाज ज़्यादा हावी रहे हैं, लेकिन अनुशासन बहुत ही महत्वपूर्ण चीज़ गेंदबाजी में। 25 रन अभी भी चाहिए, 7 गेंदें केवल शेष। संदीप 8वें नंबर पर संदीप आते हैं तो आप समझ सकते हो कि कितनी गहराई बल्लेबाजी में है, लेकिन वो केवल कागज पर देखने को मिली है। पैर पर टकराई है, सवाल पूछा गया, लेकिन शायद इम्पैक्ट कहीं ना कहीं स्टंप्स के बाहर था। खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद गई ऑफ साइड में। जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्ढाना। रन मिला है 1 और इसके साथ ही ओवर की समाप्ति। स्कोर 32 रन, आखिरी ओवर में 24 रन चाहिए। और ये देखिए यहाँ पर क्या बात है, भोजन की तैयारी हो रही है। आज सभी के भोजन की व्यवस्था दोपहर के सत्र में की गई है, सभी दर्शकों के लिए, खिलाड़ियों के लिए, मेहमानों के लिए। और उसके लिए बहुत बड़ा सहयोग श्रीकांत मगर का, जो इस समय आपके स्क्रीन पर नजर आ रहे हैं, उनका हार्दिक स्वागत। श्रीकांत मगर, संजय दिगाड़कर और राकेश दिगाड़कर, इनके द्वारा यह भोजन की व्यवस्था की गई है। खेल को स्पीड अप करना है प्लीज। गेम जारी रखे प्लीज नानकर टीम। वाशरे के माजी सरपंच विश्वास मागे साहब भी इस समय ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं, और उनकी ओर से इस टूर्नामेंट की काफी सराहना होती हुई। राकेश दिगाड़कर की उन्होंने सराहना की है और आपकी अपनी शुभकामनाएं भी भेजी है। थैंक यू सो मच विश्वास जी बागे, आपका हार्दिक स्वागत। कुछ भी समझ नहीं पाए थे बल्लेबाज, धीमी गति से डाली हुई गेंद थी और बहुत पहले बल्ला चला बैठे वहां पर संदीप। 1 ही रन मिलेगा, वो भी लेग बाइज के जरिए। इक्का दुक्का रनों से बात बनने वाली नहीं है, दाल गलने वाली नहीं है अब इस मैच में। ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम की, उनको चाहिए चौके और छक्के, और वो काबिलियत है राजकुमार पाटिल में। स्ट्राइक अब उनके पास, प्रतीक है गेंदबाज इस आखिरी ओवर में। नानकर टीम कहीं ना कहीं जरूर इस समय आगे नजर आ रही है, लेकिन कुछ भी हो सकता है, क्रिकेट का खेल है। 5 गेंदें बची है, जीतने के लिए अभी भी 23 रन चाहिए। 23 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन फ्रॉम रिमेनिंग 5 बॉल्स। राजकुमार को यहां पर साबित करना होगा, केवल राजकुमार नहीं है वे, आज कुमार भी है। आज क्या उनका दिन होगा। अभी तक तो अच्छा खेले, दूसरे बल्लेबाजों का उतना सपोर्ट नहीं मिला है, लेकिन अब जो कुछ करना है वो राजकुमार को करना होगा आमनेपाड़ा टीम के लिए। प्रतीक चले अगली गेंद लेकर, राइट आर्म ओवर द विकेट। ओ बढ़िया गेंद हवा में है, खुद गेंदबाज प्रयासरत थे लेकिन थोड़े से दूर रह गए। राजकुमार भी समझ नहीं पाए, स्ट्रोक को चेक करने का प्रयास किया। जो गति में बदलाव करते हैं प्रतीक, वो सराहनीय है।
बहुत ही चतुराई के साथ गति में परिवर्तन करते हैं। धीमी गति की गेंदें उनकी बहुत आसानी से समझ में नहीं आती है अच्छे अच्छे बल्लेबाजों को। शुरुआत अच्छी है प्रतीक की। अब 4 गेंदें और 23 रन। मैच टाई होता है तो सुपर ओवर। कैचिंग पोजीशन में ऑन साइड में फील्डर, शॉर्ट मिड विकेट पर। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। ओ हो, जहां पर गेंद को आपको भेजना है आपने बल्ला ही फेंक दिया उस दिशा में। हालांकि ये गेंद थोड़ी कमजोर भी थी, फुल टॉस, लेकिन बिल्कुल भी कंट्रोल में नहीं थे राजकुमार। बल्ला ही हाथों से निकल गया है और ये मैच भी ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम के हाथों से निकलता हुआ अब केवल औपचारिकताएं शेष है। इस गेंद पर बड़ा हिट जरूरी था। देखिए फुल टॉस, लेकिन स्विंग करना चाहते थे और ये बड़ा ही फनी मोमेंट है। 3 गेंदे 23 रन। स्विंग एंड मिस, एक और बढ़िया गेंद। गेंदबाजों ने काफी इंप्रेस किया है। अक्षय ने शुरुआत की थी, उन्होंने पहली गेंद पर गुनेश पाटिल का काम तमाम किया था। उसके बाद हालांकि राजकुमार ने उस ओवर में कैच ड्रॉप होने के बाद 2 चौके जरूर जड़े थे, लेकिन उसके अलावा कुछ खास बल्लेबाजी हुई नहीं। एक छक्का जड़ा जयेश काकड़े ने, वे भी लंबा नहीं खेल पाए। जीत की दहलीज पर टीम नानकर। गेंद हवा में है, फील्डर को शायद गेंद दिखी नहीं, गलत दिशा में भाग रहे थे। हालांकि कोई ज्यादा नुकसान होने वाला नहीं है नानकर टीम को, लेकिन यहां पर विकेट मिल सकता था प्रतीक को। प्रतीक ने बहुत अच्छी कैचिंग दिखाई इस मैच में, अच्छे कैचेस लपके हैं, लेकिन जब उनकी गेंद पर गेंद हवा में चली गई तो फील्डर वहां पर गलती कर बैठे। आखिरी गेंद। लंबा हिट, इस दफा बड़ी देर की मेहरबा आते आते पहले ये शॉट आने चाहिए थे। इस ओवर की शुरुआत में बड़े शॉट चाहिए थे, लेकिन आखिरी गेंद पर छक्का जड़ते हुए राजकुमार मैच समाप्त होता हुआ। आखिरकार ये मुकाबला हरीश भाऊ 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर टीम ने जीत लिया है। सरपंच कप 2026 किरवली में जीत के साथ शुरुआत करती हुई टीम नानकर, गावदेवी नानकर, जो कि नंबर 1 टीम है इस समय आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में, पछाड़ दिया है आज के पहले मैच में ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा को। अभिनंदन टीम हरीश भाऊ 11 गावदेवी नानकर। 14 रनों से मैच जीता है। 41 तक ही पहुंच पाई 5 ओवर्स में ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा, जबकि 56 का था टारगेट। मैन ऑफ द मैच इस मैच के वन एंड ओनली अक्षय थेटे, वॉरियर ऑफ नानकर। 45 रनों की जबरदस्त पारी, अकेले ही एक तरह से बल्लेबाजी में भारी पड़ गए। अन्य बल्लेबाजों ने कुछ खास तो नहीं किया था नानकर के लिए, लेकिन 20 गेंदों में जो 45 रन बनाए अक्षय थेटे ने, उसके बलबूते पर 55 रनों तक टीम पहुंची। और गेंदबाजों का प्रदर्शन लाजवाब, सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की। बॉलिंग एफर्ट बहुत बेहतरीन